आज बनवत आहोत मुगाच्या डाळीच्या वड्याची भाजी। तर इथं धुतलेली डाळ घेतलेली आहे आपण 5 मिनिटं भिजवून। खोबरं चिरलेलं, उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लसूण, अद्रक, बारीक चिरलेली कोथिंबीर, लसूण, जिरे आणि हिरव्या मिरच्या। तर आपण मुगाची डाळ, लसूण, जिरे आणि हिरव्या मिरच्या मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत। हे अशा प्रकारे आपण बारीक वाटून घेतलेला आहे। त्यानंतर आपण त्या बारीक वाटलेल्या वाटणामध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडीशी हळद टाकून सगळे मिक्स करून घेणार आहोत व थोडा वेळ बाजूला ठेवणार आहोत। त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून चिरलेले खोबरे, आलं, लसूण, टोमॅटो आणि कांदा चांगल्या प्रकारे भाजून आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत। अशा प्रकारे हे सर्व मिश्रण आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे। त्यानंतर ठेवलेलं मिश्रण आपण त्याचे बारीक बारीक वडे तळून घेणार आहोत। हे असे थोडे ब्राऊन होईपर्यंत तळायचे। नंतर तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, आपण वाटलेलं सगळं वाटण त्यामध्ये टाकायचं आहे। चांगले तडतड उडाल्यानंतर ते चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्यामध्ये आपण हळद, लाल तिखट, आपल्याच्या आवडीनुसार काळा मसाला टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। त्याला भरपूर प्रमाणात असं हलवायचं आहे जेणेकरून आपल्याला तेल सुटलं पाहिजे त्या वाटणाला। हे बघत आहात तुम्ही किती छान प्रकारे तेल सुटलेलं आहे। त्यात आता आपण पाणी टाकणार आहोत। तेल खूपच छान सुटलेलं आहे। तर आता आपण आपल्याला जितकं लागेल तितक्या प्रमाणात आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। त्याला छानशी आता उकळी आलेली आहे। चवीनुसार मीठ टाकून त्याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत। त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर ठेवून अशा प्रकारे आपली वड्याची भाजी तयार आहे। या जेवायला।